नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आंबा, काजू, द्राक्ष हरितगृहे असणाऱ्या कर्जधारक शेतकऱ्यांची निराशा. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका. देवेंद्र फडणवीस सरकारने तकलादू कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप. बीड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणार निवडणुका. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावाचाही समावेश. जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू. धाराशिवच्या वाशी शहरात एका रात्रीत उभारला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. अचानकपणे पुतळा उभारल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण. 4 जणांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जागतिक महिला दिनानिमित्त वाशिमच्या भुली गावातील महिलांचा अनोखा उपक्रम. 50 महिलांकडून स्वच्छता सप्ताह. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसराची केली स्वच्छता. वाशिमच्या बाजार समितीत गव्हाच्या दरात मोठी घसरण. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. गव्हाला चांगला दर मिळावा, शेतकऱ्यांची अपेक्षा. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये लहान मुलांच्या वादामुळे 2 गट आमने-सामने. वादाचं रूपांतर दगडफेकीत. तणावाची परिस्थिती निर्माण. परिसरात खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. चंद्रपूरच्या श्रीराम सेतूखाली आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घेतला ताब्यात. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोल्हापूरमध्ये पिस्तूल तस्करी करणाऱ्या व्यक्तीच्या घरी पोलिसांचा छापा. कारवाईत राऊंड आणि अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त. कारवाईमुळे परिसरात खळबळ. कोल्हापूरच्या पुणे-बेंगलोर महामार्गावर महामंडळाच्या हिरकणी बसचा अपघात. अपघातात 21 प्रवासी, 1 महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत. इतर प्रवासी सुरक्षित. अंबड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला संभाजीनगरमधून केलं अटक. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.